मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आज आपण वैकसिक मानसशास्त्राचा इतिहास याविषयी माहिती बघणार आहोत. मानसशास्त्र या विषयाला जसा इतिहास आहे तसाच इतिहास मानसशास्त्राची शाखा असलेल्या वैकसिक किंवा विकासात्मक मानसशास्त्राला सुद्धा आहे. वैकसिक मानसशास्त्रातील विविध बाबींचा अभ्यास करण्यास केव्हापासून सुरुवात झालेली आहे याची माहिती विविध शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल लक्षात येते. मित्रांनो, वैकसिक मानसशास्त्राची सुरुवात 17व्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासून झालेली दिसते. 1628मध्ये स्कूल ऑफ इन्फन्सी हा ग्रंथ लिहिला गेला. खऱ्या अर्थाने या ग्रंथापासून वैकसिक मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. बालकाच्या विविध क्रिया प्रक्रिया या पुस्तकात उलगडून दाखवल्या गेल्या आहेत. याच दरम्यान ऑर्बिस पिक्टस हा ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथामध्ये मानवाच्या विकासाच्या प्रक्रिया मांडल्या गेल्या. व्यक्तीचा विकास कोणत्या टप्प्याने होतो याची माहिती या ग्रंथात दिल्या गेली. हे दोन्ही ग्रंथ वैकसिक मानसशास्त्राला आरंभ करून देण्यास मौलिक असेच ठरले. 18व्या शतकाच्या मध्यात वैकसिक मानसशास्त्राच्या अभ्यासात भर घातली ती म्हणजे रुसोने होय. रुसो यांनी इमाईल हा ग्रंथ लिहिला. मुलाचा विकास कसा घडून येतो, मुलांमधील नेमक्या प्रेरणा कोणत्या या प्रश्नासंदर्भात उहापोह रुसो यांनी या ग्रंथात केलेला आहे. वैयक्तिक प्रक्रियेसंदर्भात टेडमन या शास्त्रज्ञाची निरीक्षणे ही नोंदविण्यासारखी वाटतात. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या संदर्भात अनेक अभ्यास केले. त्यांनी भाषिक, बौद्धिक वाढ, वेदकारक प्रक्रिया तसेच अभ्रका अवस्थेपासून तर पुढील अवस्थेचा स्वतःहून अभ्यास केला. ही त्यांची निरीक्षणे 1778मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. अशा अभ्यासातून व्यक्तीच्या विकासाचे अनेक पैलू स्पष्ट होत असताना दिसतात. 19व्या शतकाच्या सुरुवातीला प्रामुख्याने मानवाच्या विकास प्रक्रियेबाबत अभ्यास झाला. फ्रायबल या शास्त्रज्ञाने 1826मध्ये अतिशय महत्त्वाचे संशोधन केले. त्यांच्या संशोधनातून मुलांच्या विकास प्रक्रियेबाबतचा विचार समोर आला. त्यांनी मुलांच्या विकास प्रक्रियेबाबतचा विचार समोर आणला. त्यांनी मुलांच्या वैकसिक प्रक्रियेबाबत प्रायोगिक अभ्यास केला. यांच्या सर्व अभ्यासातून आज वैकसिक मानसशास्त्रात विविध संशोधने झाली व नव्याने काही संशोधने अव्याहत सुरू आहे. सर्वांच्या महत्प्रयासाने आज वैकसिक मानसशास्त्रातील विविध टप्प्यावरील माहिती अधिक स्पष्ट होत चाललेली आहे. मुलांचा विकास हा अशाच पद्धतीने होतो असे स्पष्टपणे सांगण्यासाठी आधीची संशोधने ही फार मोलाची ठरलेली आहे. आज 21व्या शतकातही आधी केलेल्या संशोधनाचा आधार घेऊनच नवी संशोधने मांडली, नवीन प्रमेये पडताळून पाहिली जातात. सुरुवातीच्या काळातील मांडली गेलेली संशोधने शास्त्रीय नसली तरी सद्यस्थितीत शास्त्रीय दृष्टीने मिळालेले उत्तरे त्याचाच आधार आहे असेच म्हणावे लागेल. आज 21व्या शतकात वैकसिक मानसशास्त्र ही शाखा मानवाच्या अंतर्गत व बाह्य बाबींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी शाखा म्हणून नावारूपास आलेली आहे. मित्रांनो, ही माहिती होती वैकसिक मानसशास्त्राच्या इतिहासाविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.